क्यों ना होगी के विक्रम ध्वनि में यह अद्भुत गुण है कि एक क्षण में ही वह आपको किसी दूसरे समय संदर्भ में पहुंचा सकती है। उनमें से नहीं हूँ जो सुबह 4 बजे उठते हैं, 5 बजे तक तैयार हो लेते हैं और फिर लोधी गार्डन पहुंचकर मकबरों और मेमसाहों की सोहबत में लंबी सैर पर निकल जाते हैं। मैं आमतौर पर सूर्योदय के साथ उठता हूँ। आपने चाय कुछ बनाया है और फिर मैं चाय और अखबार लेकर लंबी अलसाई सुबह की आनंद लेता हूँ। अस्कर अकबर की खबरों पर मेरा कोई ज्ञान नहीं रहता। यह तो सिर्फ दिमाग को कटी पतंग की तरह की हवा में तैरान देने का एक बहाना है। दरअसल इसे कटी पतंग योग भी कहा जा सकता है। इसमें अपने लिए काफी ऊर्जादायी पाता हूँ और मेरा दृढ़ विश्वास है कि संभवतः इससे मुझे एक और दिन के लिए दुनिया का सामना करने मदद मिलती है। एक ऐसी दुनिया का सामना करने में जिसका कोई सिर पर समझ पाने में मैं अब खुद को असमर्थ पता हूँ। ಕಲ್ಲು ಕುಮಾರ್ ಲೆಸನಲ್ಲಿ ಕೆ ವಿಕ್ರಮ್ ಸಿಂಹ ಅವರು ಫಸ್ಟ್ ಪಾಯಿಂಟ್ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. ಧ್ವನಿಯು ಈ ಅದ್ಭುತ ಹೊಂದಿದ್ದು ಒಂದು ಕ್ಷಣದಲ್ಲಿ ಅದು ನಿಮ್ಮನ್ನು ಮತ್ತೊಂದು ಸಮಯದ ಸಂದರ್ಭಕ್ಕೆ ಸಾಗಿಸುತ್ತದೆ. ಟೈಮ್ಗೆ ಎಷ್ಟು ಶಕ್ತಿ ಇದೆ ಅಂತಂದ್ರೆ, ನಾವು ಯಾವ್ದಾದ್ರು ಒಂದು ಸೀನ್ ನೋಡಿದಾಗ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳು ನೋಡಿದಾಗ ನಾವು ಕೂಡ ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳು ಹಾಗೆ ಹೇಗಿದ್ವಿ ಅಂತ ಕರ್ಕೊ ಹೋಗೋ ಶಕ್ತಿ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. ಸಮಯದ ಮುಂಜಾನೆ 4 ಗಂಟೆಗೆ ಎದ್ದು ಇದಕ್ಕೆ ತಯಾರಾಗಿ ಲೋಧಿ ಗಾರ್ಡನ್ ತಲುಪಿದ ನಂತರ ಸಮಾಧಿಗಳಲ್ಲಿ ಮತ್ತು ಮೇಮ್ ಶಾಪ್ಗಳ ಸಹವಾಸದಲ್ಲಿ ದೂರದ ವಾಕ್ ಹೋಗೋದನ್ನ ನಾನು ಒಬ್ಬನಲ್ಲ. ಆ ಮಂದಿರದಲ್ಲಿರುವ 19 ಬುದ್ಧದಲ್ಲಿ ಇದೊಂದು ಪ್ರಸಿದ್ಧವಾದ ಯುಗ. ये कबीले त्रिपुरा में बर्मा या म्यांमार से चटगांव के रास्ते आए थे। दरअसल इस मंदिर को मुख्य कुल प्रतिमा भी है 130 के दशक में रंगून से लाई गई है। ये मूर्ति सामान्य हिमाचली पटना आरंभिस्ता है। अगरतला में शूटिंग के बाद हमने राष्ट्रीय राजमार्ग पटना और इलियांगा कस्बे में पहुंचा, जो दरअसल कुछ ज़्यादा बड़ा हो गया था। अगरतलाದಲ್ಲಿ ಶೂಟಿಂಗ್ ಮಾಡಾದ್ಮೇಲೆ ನ್ಯಾಷನಲ್ ಹೈವೇ ಪಡ್ಕೋಗೆ ಹೋಗ್ತಾರೆ. ಪಾಸ್ ಮಾಡಿ ಇಲಿಯಾಂಗ ಕಸ್ಬೆ ಊರಿಗೆ ಹೋಗಿ ಅದು ಈಗ ತುಂಬ ದೊಡ್ಡದಾಗಿ ಡೆವಲಪ್ ಆಗಿದೆ. मुलाकात हेमंत कुमार जमातिया से जो यहाँ के एक प्रसिद्ध लोक गायक है और जो 1996 में संगीत नाटक अकादमी द्वारा पुरस्कृत हुई है. ಇವರ ಫ್ರೆಂಡು ಹೇಮಂತ್ ಕುಮಾರ್ ಅನ್ನೋರು ಇವ್ರಿಗೆ ಸಿಗ್ತಾರೆ. ಅವರು ಸಂಗೀತ ಗಾಯಕರಾಗಿದ್ದಾರೆ. ಅವರು 1996ರಲ್ಲಿ ಒಂದು संगीत नाटक अकादमिಯಲ್ಲಿ प्रशस्ति तಗೊಂಡಿದ್ದಾರೆ. गोरी में गाते हैं जो त्रिपुरा की कबीलाई बोलियों में से जवानी के दिनों में वे पीपल्स लिबरेशन ऑर्गेनाइजेशन के कार्य करते हैं. यूरोप भारतದಲ್ಲಿ ಆಡಳಿತ ಇದ್ರು. ಮತ್ತೆ ಚಿಕ್ಕ ವಯಸ್ಸಲ್ಲಿ ಪೀಪಲ್ಸ್ ಲಿಬರೇಷನ್ ಆರ್ಗನೈಸೇಷನ್ ಅಲ್ಲಿ ಜಾಸ್ತಿ ತೊಡ್ಕೊಂಡಿದ್ರು. लेकिन जब उनसे मेरी मुलाकात हुई तब वे वन संघर्ष का रास्ता छोड़ चुके थे और चुनाव लड़ने के बाद जिला परिषद के सदस्य बन गए थे. इವರು ಆಮೇಲೆ ಇವರು ಅವ್ರನ್ನ ಭೇಟಿ ಮಾಡುವಾಗ ಇವರು ಈ ಸಂಗೀತ ಎಲ್ಲ ಬಿಟ್ಟು ಚುನಾವಣೆಗೆ ನಿಂತು ಜಿಲ್ಲಾ ಪರಿಷತ್ನ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿಯಾಗಿ ಸದಸ್ಯರಾಗಿ जिला परिषद ने हमारी शूटिंग यूनिट के लिए एक वर्ष का आयोजन किया. जिला परिषद और हम शूटिंग यूनिट के ಒಂದು ಫೆಸ್ಟ್ನ
तैयार ಮಾಡ್ತಾರೆ ये एक सीधा साधा खाना था जिसे सम्मान और लगाव के साथ परोसा गया ಇದೊಂದು ಸಿಂಪಲ್ ಫೇಸ್ಟ್ ಆಗಿದ್ದರಿಂದ ಎಲ್ಲರೂ ಟುಗೆದರ್ ಅಟ್ಯಾಚ್ಮೆಂಟ್ ಇಂದ ಫೇಸ್ಟ್ ಜೊತೆ ಭಾಗವಹಿಸಿಕೊಳ್ತಾರೆ भारत की मुख्यधारा में आए जो और दिखावेबाज संस्कृति ने अभी त्रिपुरा के जनजीवन को नष्ट नहीं किया ಭಾರತದ ಮುಖ್ಯ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಬಂದ ಮುಹಜರ್ और दिखावेबाज संस्कृति त्रिपुराದ जनजीवन पब्लिक लाइफಲ್ಲಿ नष्ट ಆಗಿಲ್ಲ भोज के बाद मैंने हेमंत कुमार जामाती से एक गीत सुनने का अनुरोध किया और उन्होंने अपने अनुरोध किया ಫೆಸ್ಟ್ ಆದಮೇಲೆ ಹೇಮಂತ್ ಕುಮಾರ್ ಜಾಮಾತಿ ಜೊತೆ ಒಂದು ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ಕೋತಾರೆ ಒಂದು ಹಾಡು ಹಾಡೋಕ್ಕೆ ಅವರು धरती पर बहुत शक्तिशाली नदियाँ ताजगी भरी हवाओं और शांति का एक गीत गया ನಮ್ಮ ಧರ್ತಿಯಲ್ಲಿರುವ ಶಕ್ತಿಶಾಲಿ ನದಿಗಳು ತಾಜಗಿ ಫ್ರೆಶ್ ಏರ್ ಮತ್ತು ಶಾಂತಿ ಪೀಸ್ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ಹಾಡನ್ನು ಹಾಡ್ತಾರೆ त्रिपुरा में संगीत की जड़ें काफ़ी गहरी प्रतीत होती है त्रिपुराದಲ್ಲಿ संगीतದ ಬಗ್ಗೆ मैंने यहाँ के जिलाधिकारी से जब केरल से आए एक नौजवान निकले इವರು ಒಬ್ಬ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿನ ಮೀಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಅವರು ಕೇರಳದಲ್ಲಿ ಒಂದು ಯಂಗ್ ಹುಡುಗನಾಗಿದ್ದಾರೆ वो तेज तरह ಅಂದರೆ बहुत तेज ತುಂಬ ಕ್ಲೆವರ್ ಆಗಿದ್ದಾರೆ ಮಿಲ್ನಾ ಸರ್ ಉತ್ಸಾಹಿ ವ್ಯಕ್ತಿ ಇದೆ ಮಿಲ್ನಾ ಸರ್ ಮತ್ತು ಉತ್ಸಾಹಿ ಒಂದು ಕೆಲಸ ಮಾಡೋಕ್ಕೆ ತುಂಬ जोश ಆಗಿರುವಂಥ ವ್ಯಕ್ತಿ ಆಗಿದ್ದಾರೆ चाय के दौरान उन्होंने मुझे बताया कि और स्नैक्स चाय कुಡಿಯೋದ್ರಲ್ಲಿ ಇವ್ರ ಜೊತೆ ಟೀ ಕುಡಿಯೋದ್ರಲ್ಲಿ ಇವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ TPS तरो पोटैटो सीड्स की खेती में त्रिपुरा में खासकर उत्तरी जिले में किस तरह सफलता मिली है ಆಗ ಅಗ್ರಿಕಲ್ಚರ್ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡ್ತಾರೆ TPS ಅಂದರೆ ಪೊಟ್ಯಾಟೊ ಆಲೂಗೆಡ್ಡೆ ಬೆಳೆಯೋ ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡ್ತಾರೆ ಹಿಂಗದು ಉತ್ತरी जिले ಅಂದರೆ नार्थ साइड एक ಬೆಳೆದಿದೆ ಅದರದ್ದು ಗ್ರೋತ್ ಹೆಂಗೈತೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ आलू की बुआई के लिए आमतौर पर पारंपरिक आलू के बीजों की ज़रूरत 2 मीट्रिक टन प्राप्त हेक्टर पड़ती है ಆಲೂಗೆಡ್ಡೆ ಬೆಳೆಗೆ ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ ಆಲೂಗೆಡ್ಡೆ ಬೆಳೆಗೆ ಬೀಜ ಬೇಕು ಅದು ಬೀಜ ಎಷ್ಟು ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ 2 ಮೆಟ್ರಿಕ್ ಟನ್ ಪ್ರಾಪ್त हेक्टर 2 ಮೆಟ್ರಿಕ್ 2 ಮೆಟ್ರಿಕ್ हेक्टर अಷ್ಟು टन बीज ಬೇಕಾಗುತ್ತೆ इसके बरकस TPS की सिर्फ 100 ग्राम मात्रा ही 1 हेक्टर की बुआई के लिए काफ़ी होती है इधर जबकि TPS पोटैटो बेಳೆಗೆ 100 ग्राम ಅಷ್ಟು हेक्टर बीजನ बोया साध्य होते हैं त्रिपुरा से TPS का एरिया अपना सिर्फ असम मिजोरम नागालैंड और अरुणाचल प्रदेश को बल्कि बांग्लादेश मलेशिया और वियतनाम को भी किया जा रहा है ಇಲ್ಲಿ त्रिपुरा ಮಾತ್ರ ಅಲ್ಲ ಬೇರೆ ರಾಜ್ಯಗಳು ಮತ್ತು ಇಂಟರ್ನ್ಯಾಷನಲ್ ಟ್ರೇಡ್ ಸಹ ನಡೀತಿದೆ कलेक्टर ने अपने अधिकारी को हमें बुराई गांव ले जाने को कहा जहां TPS की खेती की जाती है आग कलेक्टर अधिकारी ಹೇಳಿದರೆ बुराई गांव और ಊರಲ್ಲಿ ಸಹ TPS खेतीನ तोर्सಕ್ಕೆ ಕರೆದಿದ್ದಾರೆ फिर जिलाधिकारी ने अचानक मुझसे पूछा सडन आಗಿ जिलाधिकारी कहते मुख्य भाग में प्रवेश करने से पहले अंतिम पड़ाव तिलियामुड़ी है राष्ट्रीय राज्य मार्ग 44 पर अगले 83 किलोमीटर यानी मनु तक की यात्रा की दौरान ट्रैफिक CRPF की सुरक्षा के काफिलों की शक्ल में चलता है त्रिपुरा ಅನ್ನೋ ಪ್ಲೇಸ್ ಒಂದು ಹಿಂಸೆ ನಡೆಯೋದ್ರಲ್ಲಿ ಫುಲ್ ದೊಡ್ಡ ಹೆಸರು ಮಾಡಿರುತ್ತೆ ಅದಕ್ಕಿಂತ ಹಿಂದೆ ಬರೋ ಪ್ಲೇಸ್ ಹೆಸರು ಟಿಲಿಯಾಮುರಿ ಅಂತ ಅದು ನ್ಯಾಷನಲ್ ಹೈವೇ 44 ಅಲ್ಲಿರುತ್ತೆ ಅದರಿಂದ ನೆಕ್ಸ್ಟ್ 83 ಕಿಲೋಮೀಟರ್ಸ್ ಹೋದರೆ ಅದು ಮನು ಅನ್ನೋ ಒಂದು ಪ್ಲೇಸ್ ಬರುತ್ತೆ
ಅಲ್ಲಿಗೆ ಹೋಗ್ಬೇಕಾದ್ರೆ ಸಿ ಆರ್ ಪಿ ಎಫ್ ಅನ್ನೋದೊಂದು ಟ್ರಾಫಿಕ್ ಟೀಮು ಇವ್ರಿಗೆ ಸುರಕ್ಷಾ ಕೊಡ್ತಿರುತ್ತೆ. ಅವರು ಕ್ಯಾರವೆನರ್ ಹೋಗ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. मुख्य सचिव और आईजी सीआरएफ से मैंने निवेदन किया था कि वे हमें घेरबंदी में चलने वाले काफिलों से आगे चलने दे. ಕ್ಯಾಮ್ರಾಮನ್ CRPF ಐ ಜಿ ಹತ್ರ ಒಂದು ಬೇಡಿಕೆ ಇಡ್ತಾರೆ. ಏನಂತಂದ್ರೆ ಅವರು ಎಲ್ಲ ಕ್ಯಾರವೆನ್ಗಳಿಗಿಂತ ಮುಂದ್ಗಡೆ ಹೋಗ್ಬೇಕು ಅಂತ ಬೇಡಿಕೆ ಇಡ್ತಾರೆ. थोड़ा ना नखरों के बाद वे इसके लिए तैयार हो गए, लेकिन उनकी शर्त यह थी कि मुझे और मेरे कैमरामैन को CRPF के हथियार बंद गाड़ियों में चलना होगा और यह काम हमें अपने जोखिम पर करना होगा. ಅವ್ರ ಹತ್ರ ಕೇಳ್ತಾರೆ. ಅವರು ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ವಿವಾದಗಳಾದ್ಮೇಲೆ ಅವರು ಒಪ್ಕೋತಾರೆ. ಏನಂತಾರೆ ಅಂತಂದ್ರೆ ಅವರು ವೆಪನ್ಗಳಿರೋ CRPF ಅವ್ರ ಟೀಮ್ ವ್ಯಾನಲ್ಲಿ ಅವರು ಮತ್ತೆ ಅವ್ರ ಕ್ಯಾಮ್ರಾಮನ್ ಹೋಗ್ಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಅದು ಅವ್ರ ರಿಸ್ಕ್ ಮೇಲೆ पहाड़ों को अंदर से टकराकर यह विशाल आधार मूर्ति बनी है. ಬೆಟ್ಟದೊಳಗಿಂದ ಒಂದು ಆಧಾರ ಮೂರ್ತಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. एक विशाल चट्टान ऋषि भगीरथा की प्रार्थना पर भरते पृथ्वी पर गंगा के अवतरण के मिथक के चित्रित करती है. ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಬಂಡೆ ಮೇಲೆ ಋಷಿ ಭಗೀರಥ ಅವರು ಗಂಗಾ ಭೂಮಿ ಮೇಲೆ ಪ್ರಾರ್ಥನಾ ಮಾಡಿರೋದನ್ನ ಚಿತ್ರನ ಬಂಡೆ ಮೇಲೆ ಬಿಡಿಸಿದ್ದಾರೆ. ಗಂಗಾ अवतरण के से कहीं पृथ्वी घसकर पाताल लोक में ना चली जाए, लिहाजा शिव को इसके लिए तैयार किया गया कि वे गंगा को अपनी जाटों में उलझा ले और इसके बाद इसे धीरे धीरे पृथ्वी पर बने दे. गंगा ಫಾಸ್ಟಿಂಗ್ ಬರೋದು ಭೂಮಿ ಹಾಳಾಗುತ್ತೆ ಅಂದ್ಬಿಟ್ಟು ಶಿವನ್ ರೆಡಿ ಮಾಡಿ ಶಿವನ್ ತಲೆಯಲ್ಲಿ ಗಂಗಾನ ಇರಿಸಿ ಅಲ್ಲಿಂದ ಧೀರೆ ಸ್ವಲ್ಪ ಆಗಿ ಭೂಮಿಗೆ ಗಂಗನ ಬಿಡ್ತಾರೆ. शिव का चेहरा एक समूची चट्टान पर बना हुआ है और उनका जाटा है दो पहाड़ों के चोटियों पर फैला है. शिव चट्टान जाटो तो फैला हुआ है है. भारत में शिव की यह सबसे बड़ी आधार मूर्ति है. भारत तले शिवंदो ಇದು ದೊಡ್ಡ आधार मूर्ति पूरे साल बहने वाला एक जल प्रपात पहाड़ों के उतराना है जिसे गंगा जितना है पवित्र माना जाता है. ಇಲ್ಲಿ ಬರೋ ನೀರನ್ನ गंगा ಅಷ್ಟು पवित्र मान ಎಲ್ಲ ಅನ್ಕೋತಾರೆ. यह पूरा इलाका की संदर्श देविया देवता की मूर्तियों से भरा पड़ा है. ಇಲ್ಲಿ पूरे इलाके देव ಮತ್ತು ದೇವತೆಯದು ಮೂರ್ತಿಯಿಂದ ಎಲ್ಲ ತುಂಬಿದೆ. इन आधार मूर्तियों के निर्माण अभी चिन्हित नहीं किया जा सके. स्थानीय आदिवासियों का मानना है कि यह मूर्तियों का निर्माण कल्लू कुमार था. ಈ ಮೂರ್ತಿನ ಮಾಡಿರೋದು ಅಲ್ಲಿ ಆದಿವಾಸಿ ಪ್ರಕಾರ ಕಲ್ಲು ಕುಮಾರ್ ಅನ್ನೋನು. वह पार्वती का भक्त और शिव पार्वती के साथ उनका निवास कैलाश पर्वत पर जाना चाहता था. ಅವನು ಕಲ್ಲು ಕುಮಾರ್ ಪಾರ್ವತಿ ಭಕ್ತ ಆಗಿದ್ದ. ಅವನು ಶಿವ ಮತ್ತು ಪಾರ್ವತಿ ಜೊತೆ कैलाश पर्वत ಹೋಗೋಕ್ಕೆ इच्छे इತ್ತು. पार्वती के जोर देने पर शिव कल्लों को कैलाश ले चलने को तैयार हो गया, लेकिन इसके लिए शर्त यह रखा कि उसे एक रात में शिव की एक कोटि मूर्तियाँ बनानी होगी. ಅವನು ಪಾರ್ವತಿ ಜೋರು ಮಾಡಿದ್ದಕ್ಕೆ ಶಿವನು ಒಪ್ಕೋತಾನೆ.